सुरू करा सर. नमस्कार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित नागपंचमी निमित्त सर्प विषयक प्रबोधन मोहिमेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी आहेत प्रसिद्ध सर्पमित्र सर्प वैज्ञानिक माननीय अनिल खैरे सर पुण्याहून. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी आणि आपण सर्व श्रोते यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि या व्याख्यानाची कार्यक्रमाची सुरुवात करतो. मित्रो, सापाबद्दल आदिम काळापासून माणसांच्या मनामध्ये दुहेरी भावना आहेत. म्हणजे एका बाजूला सापाला पूजलं जातं, सर्पांच्या अनेक ठिकाणी देवालय आहेत, अनेक ठिकाणी सापाला अतिशय पूज्य मानून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीचा सण दरवर्षी उत्साहानं साजरा केला जातो. अगदी काही काही ठिकाणी डॉल्बी लावून देखील नागाच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. परंतु यावेळेला नागाला देवता मानत असताना दुसऱ्या बाजूला त्याच वेळी जर हाच साप हाच नाग आपल्या घरामध्ये निघाला तर माणसांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण होते. आणि आम्ही बघतोय की जर पडकी घरं असतील किंवा कच्ची घरं असतील तर अक्षरशः घरांच्या काही भिंती पाडून देखील सापाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग केला जातो, सापाला हुडकलं जातं आणि त्याचा खात्मा केला जातो. म्हणजे खरं तर जगातल्या या एकाच अशा प्राण्याबद्दल या संमिश्र भावना, भीतीच्या, अज्ञानाच्या, प्रेमाच्या अशा वेगवेगळ्या संमिश्र भावना या सापाबद्दल निर्माण झालेल्या आहेत. मित्रो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देश असल्यामुळं शेती करत असताना, जंगलामध्ये जात असताना शेतकऱ्यांचा सापाबरोबर गाठ पडते आणि त्याच्याबद्दलच्या या संमिश्र भावना कामाला लागतात. हा जो सर्प आहे त्या सर्पाचं पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्व काय आहे, माणसाच्या दृष्टीनं महत्व काय आहे, हे आपण समजावून घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण भयामुळं, अज्ञानामुळं गैरसमज निर्माण होतात, अंधश्रद्धा निर्माण होतात आणि त्यातून त्या अंधश्रद्धामुळं लोकांचे, शेतकऱ्यांचे, सामान्य जनांचे जीव देखील गमवावे लागतात. त्यामुळं या सापाबद्दलची आपण वैज्ञानिक माहिती घेण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय. या अन्न साखळीतला सर्प पर्यावरणाच्या अन्न साखळीचा खूप महत्वाचा घटक आहे. एकच उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी जर उंदराची पैदास ही 1000 ते 1200 या मोठ्या प्रमाणामध्ये उंदराची पैदास होते आणि एका आकडेवारीनुसार जवळपास 25% अन्नधान्य हे उंदीर नष्ट करतो. म्हणजे जर उंदरावर कंट्रोल नाही झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची शेतकऱ्यांच्या नासाडी होते आणि दुसऱ्याच बरोबर प्लेग सारखे खूप घातक रोग पसरवले जातात. म्हणजे या उंदराचं कंट्रोल करणं खूप महत्वाचं असतं आणि हे अतिशय नैसर्गिक दृष्ट्या उंदराचं कंट्रोल हे सर्प करतात. दुसऱ्या बाजूला या साप हे विषारी असतात आणि काही साप हे विषारी असतात, बहुतांशी साप हे बिनविषारी असतात. परंतु सगळ्यांना एकाच रांगेमध्ये जाऊन त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मारून देखील टाकलं जातं. त्यामुळे या अन्न साखळीतला एक महत्वाचा घटक देखील नष्ट होत चाललेला आहे. त्या दृष्टीने या संदर्भातली सगळ्या चर्चा कराव्यात, आपण आपणाशी संवाद साधाव्यात आणि नागपंचमी निमित्त नागाबद्दल, सापाबद्दल आणि आपल्या जवळच्या सहचार्याबद्दल, निसर्गातल्या एका सहचार्याबद्दल आपण माहिती घ्यावी. यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र तर्फे आयोजित त्या 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. या 3 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये खूप इंटरेस्टिंग, खूप चांगले असे व्याख्यान होणार आहेत. या व्याख्यानामध्ये पहिलं आजचं व्याख्यान आहे आणि त्याचा विषय आहे सर्प विज्ञान आणि पर्यावरण. अनिल खैरे सर सर्पतज्ञ आहेत पुण्याचे. त्यांच्या मार्फत आपण सर्पाचं विज्ञान आणि पर्यावरणातलं महत्व त्या दृष्टीने समजून घेणार आहोत. दुसरं म्हणजे उद्या संवाद सर्प मित्रांशी हा एक संवाद होणार आहे. भरत छेडा सोलापूरहून आणि निर्झरा चिट्टी मॅडम बेळगावहून या सर्प मित्रांशी. मित्रो, आपण बघतो की सर्प, आपण सर्प मित्रांना सर्प मित्र असं म्हणतो.
खरं तर ते माणसापासून सर्पांना वाचवून लांब नेऊन ठेवतात. परंतु दुसऱ्या बाजूनं जर आपण बघितलं, तर हेच सर्पमित्र माणसांना देखील सर्पदंशापासून वाचवतात. आणि हे सगळं करत असताना त्यांची ज्या अडचणी आहेत, त्यांच्या ज्या दुःख आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहेत, ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. कारण अनेक सर्पमित्रांचे ते कायमस्वरूपी ते जायबंदी झालेले आहेत सर्प धरत असताना. त्यांचे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत साप चावून कर्ता पुरुष गेल्यानंतर. त्यामुळे त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत, प्रत्यक्ष काम करत असताना त्यांना काय-काय वाटतं, याबद्दल संवाद हा दुसऱ्या दिवशी होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी सर्प आणि अंधश्रद्धा या विषयावर या ठिकाणी दिलीप कामत सर्पतज्ञ पुण्याचे आहेत. ते आपल्या सोबत संवाद साधणार आहेत. म्हणजे अगदी नागमणीपासून इच्छाधारी सापापर्यंत साप धूक धरतो ते मंत्राने विष उतरते. इथपर्यंत या सर्पाबद्दलच्या अंधश्रद्धा आहेत. या सर्व संबंधी वैज्ञानिक पद्धतीनं या सगळ्या अंधश्रद्धेचा, गैरसमजांचा आणि पर्यावरणाचा, माणसाचा, सापाचा आणि वेगवेगळ्या जीवजंतूंचा परस्पर संबंध याचा आपण या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीनं आढावा घेणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. ते खूपच याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग असं हा विषय आहे, हे व्याख्यान आहे. त्यामुळं सर्पदंशापासून वाचावं कसं? सर्प ओळखावा कसा? इथपासून पर्यावरणातील सापाचे महत्त्व इथपर्यंत आपण हा विषय घेणार आहोत. तर हे सगळे विषय, हे सगळी व्याख्यानं हे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर थॉट पेजवर Facebookच्या लाईव्ह असणार आहेत. त्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वार्तापत्र पेजवर लाईव्ह असणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या YouTubeच्या पेजवर लाईव्ह असणार आहेत. Facebookच्या महाराष्ट्र अनिसच्या पेजवर लाईव्ह असणार आहेत. तर आपण सर्वांनी या वैज्ञानिक व्याख्यानांचा लाभ घ्यावा आणि सापाबद्दलच्या आपल्या अंधश्रद्धा दूर कराव्यात, अशी मी विनंती करतो. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी आपले जे आजचे व्याख्याते आहेत अनिल खैरे सर, यांची ओळख करून देण्यासाठी मी माननीय व्ही.टी. जाधव सर नाशिक यांना मी विनंती करतो. कृपया आपण या ठिकाणी खैरे सरांची ओळख करून द्यावी सर. नमस्कार साथी, मी व्ही.टी. जाधव नाशिकहून ऑनलाईन व्याख्यानमालेचे आजचे वक्ते सर्पतज्ञ माननीय अनिल खैरे यांचा परिचय करून देण्यासाठी उपस्थित आहे. सुमारे 25 वर्षापूर्वी आम्ही पिंपरी चिंचवडच्या तसेच कात्रजच्या प्राणी संग्रहालयास कुटुंब भेट दिली होती. तेव्हाच खैरे बंधुद्वयांनी प्रत्यक्ष भेटून सर्पोद्यान व प्राणी पक्षी संग्रहालय याबद्दल माहिती करून दिली होती. तेव्हापासून माझा मुलगा अनिरुद्ध हा सर्पमित्र झाला व पुढे नाशिकमधील एक पर्यावरणवादी निसर्गप्रेमी म्हणून त्याची ओळख होते. अर्थात याचे श्रेय आजचे मुख्य वक्ते अनिल खैरे सर यांच्याकडेच जाते. महाराष्ट्र अनिसच्या कामाबद्दल आत्मीयता तसेच शहीद डॉक्टर दाभोलकरांबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासूनच आहेत. आपले उत्साही कार्यकारिणी समिती सदस्य पुण्याचे मिलिंद देशमुख यांनी दुधाची बाटली डोक्यावर ठेवून 65 किलोमीटर पायी चालण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी खैरे सरांनी त्यांना नैतिक पाठबळ तर दिले होतेच, शिवाय गिनेस रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी तांत्रिक योगदानही सरांनी केले होते. अनिल खैरे सर भारतीय सर्प विज्ञान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच पिंपरी चिंचवडच्या प्राणी संग्रहालयाचे ते गेली 25 वर्ष संचालक आहेत. अनेक दैनिके नियतकालिकेतून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सर्पसृष्टी हे पुस्तक सापांविषयीची माहिती, गैरसमजुती आणि अंधश्रद्धा तसेच साप चावल्यास करावयाचे उपचार याबद्दलची वैज्ञानिक माहिती देणारा तो पुस्तक नव्हे, एक उत्तम ग्रंथ आहे असं म्हणता येईल. त्यांची प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचे सर्पमित्र त्यांनी तयार केलेले आहेत, काम करत आहेत. परंतु सरांनी त्यांचं कार्यक्षेत्र सापांपर्यंतच मर्यादित ठेवले नाही. विविध प्राणी पक्ष्यांचा अभ्यास,
व संशोधन सुरू असते. विशेषतः नामशेष होणाऱ्या प्राणी पक्ष्यांच्या प्रजाती संशोधनात्मक अभ्यास करून सरांनी त्या प्रजातींचे संवर्धन करून नामशेष होण्याच्या पासून त्यांना वाचवले आहे. त्याची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. राऊंड आयलँड बोआ, मॉरिशस पिंक पिजन, बाली मैना, इंडोनेशिया यासारखी काही आणखी बरीच उदाहरणं आहेत. असे हे बहुआयामी सर्पतज्ञ संशोधक वृत्तीचे व्यक्तिमत्व असलेले आजचे वक्ते माननीय अनिल खैरे सर यांचा थोडक्यात परिचय मी करून दिला आहे. अधिक परिचय सरांच्या व्याख्यानातून होईल. तेव्हा परिचयाचे मला सोपवलेले काम मी संपवतो. धन्यवाद. ओव्हर टू फारुख गवंडी. धन्यवाद सर, धन्यवाद. 2 सूचना आपल्याला नेहमीप्रमाणे या ठिकाणी मी देतोय. पहिली म्हणजे आपल्याला काही या विषयाच्या संदर्भात शंका असतील, प्रश्नोत्तर असतील, प्रश्न असतील तर ते कृपया आपण चॅट बॉक्स मध्ये लिहावीत. आणि दुसरं, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही स्वतःला शान करत करत लोकांना, समाजाला शान करणारी समिती आहे. त्याचबरोबर स्वतःला अंधरूढीपासून, अंधश्रद्धेपासून वाचवत समाजाला अंधरूढीपासून वाचवणारी समिती आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला या समितीमध्ये काम करायचं आहे त्यांनी कृपया आपलं नाव आणि मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये लिहावं. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आपले आजचे सर्पतज्ञ आणि आमचे तज्ञ व्याख्याते माननीय अनिल खैरे सर की कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. अनिल खैरे सर, पुणे. खैरे सर. सर माईक अनम्यूट करा. केला. यस, वेलकम सर. आता पण पुढची स्लाइड कशी घ्यायची जरा मार्गदर्शन कराल का, म्हणजे मी पुढे जाता येईल. पुन्हा एकदा शेअर कराल का? काय पीडीएफ पुन्हा एकदा शेअर करा ना, स्क्रीन शेअरच्या दरम्यान. शेअर मीडिया असं काहीतरी येतंय. हो, राईट. तर तिथे काहीच येत नाहीये. मी ॲरो कीने जाऊन बघतो, त्याने होत नाहीये. राईट क्लिक करून बघतो, त्यांनी पण काय होत नाहीये. स्क्रीन शेअर नावाचा ऑप्शन आहे स्क्रीन वरती. हा, हिरवं. त्याच्यावर क्लिक करा. स्क्रीन शेअर वरती क्लिक करा. आता माझे प्रेझेंटेशन घेऊया का? त्यात बरोबर आलं का? एक मिनिट, नाही अजून आलं. ओके, येत ओके, आलंय सर. ऑफ केलं तर चालेल ना? आलंय सर आता ते. माझा व्हिडिओ ऑफ करू का? असू दे ना सर. असू दे सर. ठीक आहे. साप म्हणजे काय? सरीसृप म्हणजे रेप्टाइल्स कधीपासून पृथ्वीवर होते? तर व्हर्टेब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सुरुवातीला जे पृष्ठवंशीय प्राणी होते त्याच्यामध्ये सरपटणारे प्राणी, त्यांचं इव्होल्युशनच, उत्क्रांतीच तशा प्रकारे होत गेली. पुढे एक प्रॉब्लेम असा झाला सृष्टीच्या बाबतीत की एक मोठ्या आकाराचा कॉमेट, ज्याला धूमकेतू म्हणतात, तो पृथ्वीवर आदळल्यावर जे खूप भयंकर वाढलेले सगळे जे डायनासोर होते, बहुतांशी दिनचर प्राणी, त्यांना सूर्यकिरणांबरोबर अल्ट्राव्हायोलेट आणखीन इन्फ्रारेड अशा विषारी किरणांचा सामना करावा लागला. त्यातून ते मरून गेले. राहता राहिले जे छोटे साप होते, निशाचर होते, त्यांनी जमिनीतला आश्रय घेतला. कारण रेडिएशनचं कारण म्हणजे ओझोन लेअर खूप मोठ्या प्रमाणावर फाटला होता आणि त्याला काही कोटी वर्ष तो परत सुरळीत होण्यासाठी गेला. त्या कालावधीमध्ये सापांनी मात्र जमिनीखालचं आयुष्य घेतलं होतं. आणि मग जेव्हा सगळं स्थिरस्थावर झालं तेव्हा ते नवीन प्राणी म्हणून जमिनीवरून पुन्हा
जमिनी खालून पुरा जमिनीवर यायला लागले. त्याच्यातले काही मग पाण्यामध्ये गेले, काही झाडांवर गेले आणि ते त्यांच्याप्रमाणे त्यांना जसं फूड उपलब्ध होईल तसं ते हे करत गेले, अडॉप्ट होत गेले नवीन सिस्टीमला. आणि जेव्हा ते जमिनी खाली राहायला गेले तेव्हा त्यांच्या हातापायांचा म्हणजे सगळ्या पायांचा वगैरे त्यांना त्रास होऊ लागला. आणि मग तो छोट्या छोट्या बिळातनं चालताना ते अडचणी व्हायला लागल्या, म्हणून ते इव्हॉल्व्ह झाले आणि त्यांचे पाय छोटे छोटे होत नष्ट झाले. त्यानंतर शरीरातले जे ऑर्गन्स आहेत म्हणजे डावं फुफ्फुस उजवं फुफ्फुस ते पण असे एकत्र झाले, पुढे मागे असे त्यांची रचना झाली. आणि मग मात्र साप सगळे छानपैकी पृथ्वीवर जगायला लागले. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी इतर पृष्ठवंशी प्राण्यांची उत्क्रांती झाली, माणसाची तर आता लेटेस्ट झालेली आहे. पण ही जी कथा आहे ही साधारण 10 कोटी वर्षाच्या अलीकडची आहे. तर मग हे जे तयार झाले ते तयार होताना आधी म्हणजे ते अडॅप्टच झाले, त्यांचं कोल्ड ब्लडेड म्हणूनच ते हे झाले, उत्क्रांत झाले. अंगावर खवले असता, पिल्लांचे फलन होते आणि काही अंडी पोटातच उगवली जातात. त्यांना व्हिव्हिपॅरस म्हणतात. म्हणजे जसे काही घोणस, डुरक्या घोणस अशा काही विषारी आणि काही बिनविषारी सापांच्या जाती सुद्धा सरळ पिल्लांना जन्म देतात. आणि बऱ्याचशा जाती अंडी घालतात आणि अंडीतनं नंतर ठराविक दिवसांनी पिल्ल बाहेर येतात. हे पिल्ल बाहेर येण्याचा एक असा पिरॅमिड असतो. आणि त्या पिरॅमिड मध्ये ही नैसर्गिक रचना आहे. हे सापांना कसं कळतं ते तुम्हाला आम्हाला कळणार नाही. ह्या अशा पिरॅमिड मध्ये जे अंडी टाकली जातात हे अंड्यांचे 2 पाने, एकामध्ये ते तापमान 30 अंशाच्या वरती राहतं, त्याच्यातले नर बनतात आणि 30 अंशाच्या खाली असतं, त्याच्यातल्या माद्या उत्क्रांत माद्या होतात. तर अशा प्रकारे ही सापांच्या अस्तित्वाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली. ट्युटारा म्हणून हा न्यूझीलंडला सापडतो. हा पण डायनासॉरच्या काळापासून होता आणि बिलकुल त्याच्या शरीरात बदल न होता आजही अस्तित्वात आहे. उत्क्रांतीची थोडीशी त्यांची स्टेप्स आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की शारीरिक अंतर्गत शारीरिक रचनेमध्ये सुद्धा त्यांच्यात जे बदल झाले ते हे, त्यामुळे एका नळीसारख्या भागातच सगळे ऑर्गन्स त्यांना त्यांचे ते बरोबर बसलेले आहेत आणि ते घेऊन सुद्धा ते व्यवस्थित आता कुठल्याही अडचणींना तोंड देतात. आता अडचणी नैसर्गिक तशा कमी आहेत पण मानवनिर्मित जास्त आहेत. कारण विकास कामं जी होतात, एक्सप्रेस हायवे किंवा रस्त्याचे रुंदीकरण किंवा हा रस्ता 6 पदरी होणार, 6 पदरी होणार म्हणजे मग तो खूपच मोठा असतो. आणि काही सापण सीझनल मीटिंग मध्ये असतात, ते काही एकत्र वर्षभर राहत नाहीत. म्हणजे माद्या एका ठिकाणी असतील आणि नर एका ठिकाणी असतील तर ते त्यांना तिकडे जावं लागतं मीटिंगसाठी आणि तो केमिकल कॉल असतो. मादी माझावर आले की ती नराला बोलवून घेते आणि मग ते नर दिलेल्या कॉलवर रिस्पॉन्स करतात. आणि ह्या नैसर्गिक ह्याच्यात आता आपण असे मोठे मोठे रस्ते आणि घाट बनवत गेलो तर मग त्यांच्या प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो, त्यांची संख्या कमी होऊ शकते. सापांना जीभ असते पण जिभेपेक्षाही जास्त हे छोटे छोटे ऑल्फॅक्टरी मॉलिक्युल्स आहेत ना, हे याच्यात खाली जातात. ते जॅकॉब्सन ऑर्गन म्हणून एक ग्रंथी असते छोटीशी तोंड टाळूमध्ये, आणि मग हे जीभ जेव्हा तो आत बाहेर करतो तेव्हा इथे त्यांचं पृथक्करण करून त्यांना कळतं की समोर काय आहे, म्हणजे शत्रू आहे, मित्र आहे की मादी आहे की नर आहे, जे असेल ते. घोणसाच्या उत्क्रांती होताना घोणसाचे दात जे आहे ते खूप वाढले, इतके वाढले की अशा प्रकारे त्यांना फोल्ड करून ठेवावे लागतात. ते म्हणजे ते नैसर्गिक रचना आहे. हे जे क्वाड्रेट बोन आहे हे दोन्ही बाजूनी लूज असतं. आपल्याकडे तसं नाही, आपल्याला एकच जबडा हलवता येतो, पण सापाचं तोंड 180 अंशामध्ये उघडू शकतं. त्यामुळे साप त्याच्या गर्थपेक्षा तिप्पट आकाराचा प्राणी भक्ष्य म्हणून गिळू शकतो आणि पचवू शकतो. सापाचे पाचक रस खूप स्ट्रॉंग असतात. त्याचं कारण म्हणजे ते कुठलाही प्राणी असं तुकडे करून खात नाही. वाघांसारखं इतर शिकारी
अख्खा गिळून टाकतात आणि मग तो पचवायला त्यांना ते उपयोगी पडत असतं. इथे काही साप बघूया आपण. सापांची ओळख. ह्याला ब्लाइंड स्नेक म्हणतात, वाळा म्हणतात. हा ब्लाइंड असतो का? तर नाही. उत्क्रांतीमध्ये काय झालं, ह्याचा हा छोटासा डोळा आहे ना, हा डोळा फक्त सेन्सर आहे. लाईट म्हणजे प्रकाश आणि अंधाराचा सेन्सर आहे. त्याला त्या डोळ्याने त्याला दुसरं काही दिसत नाही. त्याच्यावरनं तो त्याचं जीवनमान चालू असतं. हा तस्कर आहे, बिनविषारी, आणि खूप लोक आवडीने याच्याबरोबर फोटो वगैरे काढतात, जे खरं तर योग्य नाहीये. शक्यतो साप पकडला, तुम्ही रेस्क्यू केला कुठून, तर तो लवकरात लवकर वन विभागाच्या परवानगीने लवकरात लवकर त्याच्या अधिवासात परत सोडणं आवश्यक आहे. धामण कशी ओळखायची? धामण, आता धामणीचं हॅलो सर कॅन्सल झाली स्क्रीन शेअर. परत करू का? हा, डबल क्लिक करू. हा, ठीक आहे. झाली. हलवायला नको मला वाटतं, मी फक्त की पुढे पुढे जाईल. हो. सापाच्या याला रॅटस्नेक का म्हणतात, तर ह्याचं उंदीर खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि पचवण्याचं. साधारणपणे हा आठवड्याला 6 ते 7 उंदीर सहज खातो आणि उंदरांच्या एका जोडीपासनं वर्षभरात 888 उंदीर तयार होतात. त्यामुळे नैसर्गिक कंट्रोल म्हणजे धामण आणि इतर अनेक साप असं राहू शकतं, असं आपण म्हणू शकतो. असं आहेच म्हणू शकतो म्हणण्यापेक्षा. पुढे जात नाहीये, कोणी गाईड करतंय का? नेक्स्ट बटन क्लिक करा ना सर. नाही, बटन नाही झालं, पण तिथेच आलं होतं. नाही, दिवड म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, पाण्यातला साप आहे आणि ह्याच्या शरीरावर बुद्धिबळाच्या पटासारखं डिझाईन असतं, नक्षीकाम असतं, म्हणून ह्याला चिकट किलबॅक स्नेक असं म्हणतात. आता पाण्यातला साप काय खाणार? तर अर्थातच बेडूक आणि मासे. तर ते साप जिथे जिथे त्यांचे नैसर्गिक अधिवास असतात त्या परिसरातले छोटे प्राणी म्हणजे त्यांचं खाणं. आता इव्होल्युशन मध्ये काही जादू पण घडत असतात, काही गमती घडत असतात, काही गूढ गोष्टी घडत असतात. बेडकात 2 प्रकारचे असतात. एक भेक असतो जमिनीवर आढळणारा आणि बाकी अनेक प्रकार पाण्यात आढळणारे असतात. तर हा जो भेक आहे, यांनी समजा याला शिकार म्हणून एखाद्या घारीने खाल्लं, उचलायचा प्रयत्न केला, तर तो विषारी द्रव्य सोडतो. त्याच्या मूत्राद्वारे विषारी द्रव्य, तो आपण पण हातात धरल्यावर बऱ्याच असं चुरचुर होतो आपल्याला, तर त्याला शत्रूच नाही. मग निसर्गतःच हा एक शत्रू झाला, ज्याला गवत्या साप म्हणतात, की जो बेडकाला, म्हणजे जमिनीवरचा भेक बेडूक आहे, चामखिळ्या बेडूक, त्या चामखिळ्या बेडकांचं त्यांनी काही करू दे, विष कितीही टाकू दे मूत्राद्वारे, तो त्याला छानपैकी पचवतो आणि ते त्याचं त्यामुळे मुख्य अन्न होऊन बसलं. त्यामुळे ते काय, त्या एका प्राण्याला कंट्रोल करायला वरती सर्प आहे हा. गंमत अशी आहे, हे इव्होल्युशन मध्ये नक्की काय झालं, कशामुळे झालं, थोडंफार इमिटेशन पण असतं. बरेच प्राणी बऱ्याच प्राण्यांसारखे दिसतात, काही प्राणी लहानपणी वेगळे दिसतात आणि मोठेपणी वेगळे दिसतात. आता हा आपला जो रेसर आहे, बँडेड रेसर, हा बघा लहानपणी कसा छान असे त्याला पट्टे दिसतात आणि मोठेपणी ते विरळ होत जातात आणि ऍडल्ट झाल्यावर ते नष्ट होतात. तसंच गवत्या सापाच्या सुद्धा मानेभोवती छान असे पिवळसर पट्ट्या वगैरे असतो, पण तो ऍडल्ट झाल्यावर निघून जातो. त्याचाही संबंध ह्या गोष्टीचा उत्क्रांतीशी संबंधित आहे. निरनिराळे अधिवास डिस्कस करत असताना आणि फीडिंग हॅबिट्स वर बोलत असताना, हा साप, वुल्फ स्नेक, कवड्या साप, हा अशा प्रकारे डेव्हलप झाले, त्यांनी स्वतःला डेव्हलप केले की तो पाली खातो. आता बघा पाली कुठे सापडतात? लाईटच्या मीटरमध्ये, ट्यूबलाईटच्या बाहेर, किंवा कीटक खायला बाहेरच्या ज्या हे असतात, तर त्यामुळे बाहेरची जी भिंत असते
रफ असते, गिलावा त्याचा जाडसर असतो, त्याच्यावरनं तो आरामात चढून पालीपर्यंत पोहोचतो आणि गट्टम करून टाकतो. मांडूळ, हा, हे कोणीतरी मध्ये नाव दिलंय, चांगलं नाव दिलंय. अर्थबोहा हे आधीच होतं, हे इंग्रजी नाव आहे. आणि दुतोंडे आधी म्हणायचे, कारण हे शेपटी जी आहे आणि हे तोंड आहे, हे दुश्मनांना म्हणजे शत्रूंना फसवण्यासाठी तिने स्वतःची रचना अशी केलेली आहे. कारण त्याला वेग नाहीये, तो अतिशय हळू चालतो. त्याला एकदा एखाद्या घारीने उपडाने बघितलं की तो त्याला उचलणारच, पण त्याला विचार करायला लावतं, अरे याला 2 तोंड असतील तर हा चावेल आपल्याला. म्हणून त्याच्यातनं तो सुटका शत्रूपासून होऊ शकते त्याची. आणि ह्याचे हा डोरक्या घोणस आहे, सँडबोआ म्हणतात. ह्याच्या शेपटीवर जे खवले असतात ते काटेरी असतात. त्याचा वापर करून तो गपकन एकदम वाळूसारख्या ठिकाणी स्वतःला गाडून घेतो. बऱ्याचदा सर्पमित्रांच्या लक्षात आलं असेल की त्याच्या पिंजऱ्यात वाळू ठेवली असेल तर दुसऱ्या दिवशी आपले घरचे सांगतात, अरे तुम्ही काल पकडलेला असा पळून गेला की काय. तर तो मस्तपैकी वाळूच्या याच्यात जाऊन स्वतःला गाडून घेतो, लपून बसतो. ती त्याची सवयच आहे. पायथन, अजगर. अजगर हा मोठा साप आहे, खरोखर मोठा असतो. म्हणजे अजगराची आता आपल्याकडे जो रेटिक्युलेट प्रकारचा अजगर सापडतो त्याची लांबी 30 फुटापर्यंत जाते. हा जो अजगर आहे आपला रॉक पायथन, तर ह्याची पण लांबी माझ्या माहितीप्रमाणे 18-19 पर्यंत गेलेली आहे. की कॅप्टिव्हिटीमध्ये ह्याचं आयुष्य तर खूपच आहे, म्हणजे 35-40 वर्ष वगैरे इतर प्राणी संग्रहालयात जगलेले आहेत ते. काही सापांना विषारी होण्याच्या मार्गावर होते किंवा अजूनही असतील आणि विषारी होतील किंवा विषारीतनं बिनविषारी होण्याच्या मार्गावर असेल. जशी उत्क्रांतीची दिशा असेल तसं त्यांची उत्क्रांती होईल, पण त्यांना ते कमी एक्सपेन्सिव्ह असावं. जसं आपण काही लोक महागडी गाडी वापरतात, काही स्वस्त वापरतात. ज्यांना परवडत नाही ते स्वस्त. तसं विष जास्त स्ट्रॉंग करण्यासाठी सापाला खूप महत्वाची प्रथिनांचा उपयोग करायला लागतो, प्रोटीन आणि एन्झाईमचा. तर तो ह्यांना कमी करावा लागतो. त्यामुळे हे किती विषारी असतील तर 40-50 ग्रॅम वजनाचा पक्षी किंवा उंदीर तेवढा मरू शकतो. हे आपल्याला चावल्यावर काही होत नाही. अशा प्रकारच्या सापांना सेमी पॉयझनस असं म्हटलं जातं. त्यात हरणतळ आहे, ब्रॉन्झबॅक आहे, रुका सर्प. ह्याचा वेग इतका आहे ना, भारतातले हे 2 साप खूपच वेगवान आहे. आता मगाशी पाहिलेलं आपण रेसर, त्याच्या नावातच आलं ना, म्हणजे धूळ नागिन मराठी नाव. पण रेसर म्हटलं की कसं एकदम स्पीड वाटतं आपल्याला, मायकल शुमॅकर वगैरे डोळ्यासमोर येतात. तसा हा पण वृक्षवासी आहे आणि हा पण अत्यंत वेगवान सर्प आहे. आता इथे पाहिलं तुम्ही, याचे डोळे मांजरासारखे आहेत म्हणून याला मांजऱ्या साप म्हणतात. वृक्षवासी ह्याच्या सुद्धा 7-8 जाती आहेत आणि फार चांगल्या प्रकारे जगून आहे, टिकून आहे ही जात. विषारी सापांमध्ये हा घोणस, याच्या शरीरावर असे डायमंड असतात आणि त्याच्या 3 रांगा असतात. जबडा मोठा असतो आणि ह्याचा प्रेशर कुकर सारखा आवाज हा तोंडात करतो, प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा. त्यामुळे खूप लांबपर्यंत शत्रूला कळतं की अरे इथे काहीतरी आहे, इथे नको जायला. आणि म्हणजे त्याला जरी कान नसले तरी त्याला ते ज्ञान डेव्हलप झालेलं की आपल्या आवाजाने आपला शत्रू दूर जातो. त्यामुळे तो हमखास कॉईल करून तो आवाज टाकतो. बरं, कॉईल करून तो तयारच असतो स्ट्राईक करायला. आणि जर असंही करून कोणी जवळ आला तर मग काय, मग एका सेकंदात 8 फूट ह्या वेगाने तो 2 फुटावरच्या भक्ष्यावर किंवा शत्रूवर झडप टाकू शकतो. आणि घोणस हा असा इव्हॉल्व्ह झाला आहे की घोणस शक्यतो पकडलेलं भक्ष्य चावत बसत नाही. तो भक्ष्य लगेच सोडून देतो आणि ते थोड्या अंतरावर जाऊन विषाच्या परिणामाने मृत्यू झाल्यानंतर मग ते खाऊन टाकतो. फुरसं, आता ह्याच्या हे जे खवले आहेत
हे कवले एकमेकावर घासून तो शत्रूला सावध करतो. तो व्होकल साऊंड त्याच्याकडे नाहीये. हे बाणासारखे भाल्यासारखी चिन्ह असतं. लांबी फक्त जास्तीत जास्त 1 फुटापर्यंत वाढते. ही घोणस आणि फुरस यांचं विष रक्ताभिसरण संस्थेवर काम करतं. आणि मण्यार आणि नागाचं विष हे मज्जासंस्थेवर काम करतं. तसं ते येईल ओघाने. तर ह्या मण्यारीच्या बघा अशा 2-2 लाईन्स आहेत. या 2 लाईन नंतर गॅप आहे. हाल विषारी साप आहे. आणि अजून एक साप आहे मण्यारीमध्येच, त्याचे उपजात म्हणू आपण सिंदानस क्रेट म्हणून. ह्याचे पट्टे जे आहेत, तर हे पट्टे जे आहेत ते सुटे सुटे आहेत, जोडी जोडीने नाहीत. आणि ह्याचं विष आता नुकताच संशोधन झाल्यानुसार ह्याचं विष ह्या मण्यारीपेक्षा, साध्या मण्यारीपेक्षा सिंदानस मण्यारीचं विष हे 11 पटीनं जास्त जहाल असल्याचं नुकतंच सिद्ध झालेलं आहे. सॉरी, पॅन्डेट. आता हा साप मण्यारीतलाच प्रकार आहे, पण ह्याला चावावं असं वाटत नाही. भयंकर विषारी साप आहे, पण त्याचा स्वभाव इतका माइल्ड आहे की शक्यतो कोणी समोर आला की तो कुठलीही वॉर्निंग देत नाही. आपली स्वतःच्या शरीराची कॉईल करतो, जमलं तर तोंड लपवतो आणि शत्रू जायची वाट बघतो. मण्यार आणि पटेरी मण्यार हे बऱ्याचदा दुसरे छोटे साप खाऊन आपली गुजराण करतात. अदरवाईज उंदीर वगैरे खातातच, पण तो तसा एखादा छोटा साप सापडला तर त्यालाही सोडत नाही. ह्या सवयीचा भाग आहे त्यांच्या. नाग तर सगळ्यांना परिचित आहे. पूर्वी जुनी गोष्ट आहे, 32 शिराड्याची गोष्ट आहे. तेव्हा डॉक्टर दाभोळकर सर होते आणि भारतीय सर्पविज्ञान संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नाने पहिला हल्ला आम्ही सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळा ह्या गावावर केला. म्हटलं तिथून कामाला सुरुवात करायला पाहिजे. माझे थोरले बंधू आणि दाभोळकर सर खूप जवळचे मित्र. मग त्यांनी ठरवलं दोघांनी. ते म्हटले की नाही निलिम कुमार, तुमची संस्था आमच्याकडे यायला पाहिजे, मग आपण बरोबर जाऊ. म्हटलं ठीक आहे दाभोळकर सर. मग आम्ही त्यांचे साताऱ्याला गेलो. त्यांनी जेवणाची छान व्यवस्था केली होती. तिथून पुढे जाईपर्यंत आम्हाला दाभोळकरांच्या तिथे एक शिपाई आला. तो म्हटलं की हे तुमच्या नादाने दाभोळकर साहेब, हे पुण्यातली लोक जिल्हाबंदी तोडून आले. म्हटलं आम्हाला माहितीच नाही जिल्हाबंदी. नाही म्हणे तुमच्या वडिलांना माहित होतं, तुमचे वडील उपजिल्हाधिकारी होते, त्यांना आम्ही तार केलेली होती आणि ते काय तार मिळायच्या आत तुम्ही पुणे सोडलं होतं, पण आता तुम्हाला हे सोडता नाही येणार. म्हणजे सातारा जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात प्रवेश नाही करता येणार. मग दाभोळकर म्हटले ठीक आहे, सगळ्या 4 व्हीलर बंद करा, पण चळवळ आहे आणि चळवळीला टोक हे असलं पाहिजे, नाहीतर हे सरकार आपल्या चळवळी बोथट करतील. मग त्यांचं ते ऐकून मग आम्हाला हुरूप चढला. मग आम्ही आणि त्यांना तो निलिम कुमार खैरे येतोय सर्पतज्ञ पुण्यातला, त्याच्याबद्दल त्यांना त्रास होता. मग दाभोळकर म्हटले तुम्ही असं करा, निलिमला मागे बसवा आणि मोजके 2-4 मोटरसायकल आणि स्कूटर घेऊन जा आणि तिथपर्यंत जाऊन तिथल्या वन अधिकाऱ्याला निषेध खलीलचा फक्त दिसून नका देऊ कोणाला, नाहीतर मग तुम्हाला मार पडेल. मग अशा रीतीने आम्ही काही धाडसी तरुण, मी निलिमला घेतलं माझ्या स्कूटरवर, हेल्मेट वगैरे घातले, जॅकेट घातले, तिथपर्यंत पोचलो. तो खलिता ठेवला आणि माघारी आलो. तर जिल्हाबंदीचा आदेश आम्ही अशा प्रकारे मोडला आणि मोडावा लागला एक चांगल्या कामासाठी. त्याचं कारण असं होतं की तेव्हा पुण्यात सुद्धा हे नागाचा वरचा जबडा आहे आणि हा खालचा जबडा आहे, ह्याच्यातनं दाभण घालायचे लोक आणि एक गाठ मारायचे टोईंनी. म्हणजे तो साप नागपंचमी दिवशी महिलांच्या घरी जरी घेऊन गेले तरी त्या बाई आपलं दुधाची पिशवी टाकणार, हे टाकणार, काही महिला त्याच्यावरच दूध ओतणार, हळदी कुंकू वाहणार आणि तो चावू शकत नव्हता ना, फक्त थोडंसं फुसफुस करायचा. मग ते साप तेव्हा त्या चळवळीतनं असं ठरवलं की पहिले हे साप वाचवायचे. मग आम्ही तेव्हा मग काही डॉक्टरांच्या मदतीने ते साप जप्त केले. इथून
ते मुक्त केले, त्यांच्या जखमा धुवून काढल्या आणि बरे झाल्यावर ते निसर्गात सोडायला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने. छान असं शाळेतल्या मुलांसाठी आम्ही सांगतो, विषारी सापांच्या जातीच्या नाग, घोणस, फुरसे म्हणाले लक्षात राहायला हा. हे 2 स्किलोटॉक्सिक आहेत, हे 2 न्यूरोपॅरालिटिक आहेत. असं आता याचा अर्थ 4च आहे असं नाही. मी मुलांना तेही सांगतो की किंगकोब्रा वगैरे अशा आहेत की जिथे मानवी वस्ती कमी असते आणि जे साप माणसाच्या कमी संपर्कात येतात, तर त्यांच्यासाठी प्रतिसर्पविष अजून आपल्या देशात बनवलेलं नाही. प्रतिसर्पविष जे अवेलेबल आहे ते फक्त ह्या 4 जातींच्या सापांच्या करिता आहे, ह्याच्यासाठी नाहीये, किंगकोब्रासाठी नाहीये, ह्याच्यासाठी पण नाही. आता हे एक छान पझल आहे तुमच्यासाठी. हे बघा, दोन्ही हिरवे साप आहेत. आता लोक आम्हाला विचारायचे, हिरवे साप बिनविषारी असतात ना? अहो तसं नाही. रंगावरनं विषारी पण बिनविषारी पण ठरत नाही. शाळेच्या युनिफॉर्म वरनं आपल्याला कळतं की हा सेंट विन्सेंट मधला मुलगा आहे आणि हा मूवी मधला मुलगा आहे, पण सापांमध्ये तसं नसतं. दोन्ही हिरवे साप आहेत, पण हा जो आहे हा गवत्या साप आहे आणि हा जो आहे हा चापडा साप आहे. सरांनी ओळख जी सांगितली, तर मी थेट एकदम 92 सालच्या वातावरणात जाऊन पडलो आणि रमून परत आलो. मध्ये एक कपभर चहा घेतला. तर ती गंमत अशी झाली की हा जो साप आहे, मॉरिशस हे जे बेट आहे, हा जो देश आहे, त्याच्या उत्तरेला एक छोटस बेट आहे, गोल आकाराचं. त्याचं नाव, त्याच्यावर आढळणारा प्रदेशनिष्ठ साप म्हणजे राऊंड आयलंड बोवा. तर हा बोवा पृथ्वीवर इतर कुठल्याही ठिकाणी आढळत नसेल. आणि माणूस जेव्हा त्या बेटावर राहायला गेला, शेती सुरू केली, तेव्हा ह्या सापाचं अस्तित्व धोक्यात आलं. आणि लाईन ट्रान्झॅक्ट मेथडनी जेव्हा जर्सी वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन ट्रस्ट यांच्या वतीने सर्वे घेतला, तेव्हा त्या जातीचे केवळ शेवटचे 41 साप शिल्लक होते. 36 होते. 36 साप शिल्लक होते. आणि मग ह्या सापांचं एस्टिमेट काढलं की 92-90 साली 36 सापांची गणना आहे एकाच बेटावर, पृथ्वीवर अन्य ठिकाणी नाही. मग आता ह्यांना प्रजाती वाचवण्याचं काम करणं भाग आहे. त्याच वेळेला मी ट्रेनिंगला, ज्या ठिकाणी हे साप होते जर्सी वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन ट्रस्ट, तिकडे ट्रेनिंगला गेलो होतो. ट्रेनिंग निमित्ताने मला ह्या सापाच्या काही सवयी अभ्यासता आल्या, यांची सेवा करता आली, यांच्याबरोबर काम करता आलं. आणि ह्यांच्या पिल्लांना पहिले आठवडाभर ह्या पिल्लांनी काहीच खाल्लं नाही. म्हटलं फोर्स फिडिंग करायचं झालं तर मग ते त्रासदायक असतं, फोर्सेप वगैरे आतपर्यंत नेऊन. म्हटलं आपण काहीतरी थोडीशी आयडिया करू, आपण थोडस डोकं वापरूया. मग आम्ही काय केलं, आम्ही छोटी छोटी उंदराची पिल्लं आम्हाला मिळाली होती. त्याच्यावर एक कोंबडीचा पिल्लाचं रक्त आणि मांस असं चिटकवलं. आणि त्यांना कळायचं की हे उंदीर आहे, हे आपल्याला नको. पण ते ऑकेजनली वाईल्ड मध्ये जेव्हा ते जन्माला येतात, तेव्हा ते पक्ष्याची पिल्लं खात असावीत असा तर्क बांधून आम्ही त्यांच्यावर थोडस ते मांस चिटकवून त्यांना ते पिल्लांना खायला दिलं. कारण असं होतं की जबाबदारी होते की ह्या जातीचे 36 साप शिल्लक आहेत. 36 मधले 6 साप अन्य ठिकाणी प्रजोत्पादनासाठी नेलेत. त्या ठिकाणी 12 पिल्ल झालेली. 36 आणि 12 शेवटचे 48 साप आहेत. आणि 12 पिल्लांपैकी आपल्या ट्रेनिंगच्या कालावधीत जर एखादं दगावलं तर आयुष्यभर आपल्याला ते डोक्यातच राहील ना, कारण आपल्या चुकीने एका दुर्मिळ जातीच्या सापाचं एक पिल्लू कमी झालं. म्हणून आम्ही कॉन्फिडंटली तो शेवटचा प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला. आणि मग ह्या टेक्निकला नंतर ओडर मास्किंग असं जगभर मान्यता मिळाली. तर पुढच्या स्लाइडवर जाऊया. अँटिग्वन रेसर असं अँटिग्वा नावाचं एक बेट आहे अमेरिकेच्या जवळ, म्हणजे वेस्ट इंडिजच्या तिथे. आणि तिथलाही हा साप पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याला आता वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
तर जेव्हा मी तिकडे ट्रेनिंगला सुरुवातीला गेलो तर तेव्हा अशी गंमत आली की मी ह्या प्राण्याबद्दल, हा जो बेसिलिस्क नावाचा सरडा आहे, ह्या सरड्याबद्दल खूप वाचन केलेलं होतं. म्हणजे बऱ्याच डायनासोर बद्दल वगैरे असं केलं होतं. आणि हा काय करतो, शत्रू आला ना मागे लागला की हा पाण्याच्या दिशेने पळतो आणि पाण्याच्या पृष्ठभागावर पळत राहतो. मागचे 2 पाय आणि शेपटी इतक्या क्विकली वलवत राहतो तो की तो पळतो आणि शत्रूची तयारी नसते ह्याचा पाठलाग करायला, तो तिथे येऊन थबकतो. मग ह्याला एनर्जी लॉस्ट होते ना. तुम्ही बघा, तुम्ही पण पळून आला, आपण 100 मीटर जरी पळालं, एनर्जी लॉस होते. ते तो भरून काढताना तो त्याच स्पीडमध्ये चतुर वगैरे असतात, ते चतुर तो जिभेने टपाटप पकडतो आणि एनर्जी रिस्टोर करतो. तर जरी सापांचा विषय असला तरी हा पण मला इंटरेस्टिंग वाटला म्हणून या स्लाइड मध्ये घेतला. आणि दुसरं म्हणजे अभिमानाची गोष्ट म्हणजे एकदा एक तिकडचा एक किपर मला म्हटलं, चल मला मदत करायला. आणि मदत म्हणजे ते एवढं काम सांगायचे ना, मग म्हटलं आता हा काय लचंड नवीन टाकतो की काय. मग त्यांनी शांतपणे ड्रॉवर उघडला आणि ड्रॉवर मध्ये छोटे छोटे कप्पे होते आणि त्या कप्प्यामध्ये, प्रत्येक कप्प्यामध्ये एक एक अंड होतं. आणि मग त्याने ते एक अंड माझ्या हातावर ठेवलं. ए टेक केअर अनिल, दिस इज बेसिलिस्क. म्हटलं बेसिलिस्क, पाण्यावर चालणारा सरडा. म्हटलं थांब आता 10 मिनिटं. आणि मग ते हळूहळू त्या अंड्याचं कवचच्या तिथनं बुडबुडे बाहेर यायला लागले. आणि मग ते थोड्याच वेळात कवच फाडून त्या पिल्लाने जन्म घेतला माझ्या हातावर. आणि बस लय भारी वाटलं. आणि मग त्यांची सेवा केली तिथे काही दिवस. आणि त्यांची पण संख्या आता खूप वाढलेली आहे. आपण सर्पदंशीकडे येऊया. टॉर्च अत्यंत आवश्यक आहे. पालापाचोळ्यात फिरताना लाईटची व्यवस्था आहे. आणि असं गबाळ टाकलं, बरेच बंगल्यातले लोक झावळ्या वगैरे काढतात आणि एका ठिकाणी ठेवून देतात. आणि सापाला ती, उंदरांना लपायला जागा होते, सापांनाही निवासस्थान मिळतं, तात्पुरतं खायलाही मिळतं, म्हणून ते राहतात तिथे. त्यानंतर अशा कपच्या असतात जुन्या वाड्यांमध्ये वगैरे, किंवा डोंगर कड्यांवर सुद्धा जाताना जेव्हा ट्रेकर लोक जातात तेव्हा खालून इथे बोटं टाकली की सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजीपूर्वकच ट्रेकिंग प्लॅन करावं असं माझी इच्छा आहे. आजूबाजूला जर फांद्या वाढल्या असतील तर साप घरात शिरतात. आणि ते जजमेंट येतं त्यांना, ह्या घरात आहेत काय ते पाले किंवा उंदीर असतील म्हणून येतात. कधी कधी मिस जजमेंटने सुद्धा येतात. आता हे पाईपलाईन्स हल्लीच कन्सील करतात, पूर्वी असे बाहेरून होते, त्यामुळे साप किती उंचीवर जाऊन कुठल्याही मजल्यावर आढळायचा. छत्तीसगडमध्ये टपकारा नावाचं गाव आहे, जशपूर जिल्ह्यामध्ये. तिथे दरवर्षी 7-8 लोक सर्पदंशाने मरतात. आम्ही तिथे गेलो, म्हटलं, आम्हाला सांगितलं गव्हर्नमेंटने की या तुम्ही बघा काय आहे. मग आम्ही नीट सगळा सर्वे केला. तर ते इतके गबाळे राहत होते ते लोक, त्या खेड्यातले. त्यांना वर्षभर काही फारसं काम नसायचं. मात्र हे सुरू झालं ना की मग ते शेतीची कामं, पावसाच्या सुरुवातीला शेतीची कामं करणार. आणि मग शेतीची कामं करत असताना अदरवाईज त्या वेळात राहणारे विषारी बिनविषारी बाहेर यायला लागले. आणि मग त्यांना सर्पदंशाच्या केसेस व्हायला लागल्या. अजून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, पण एक त्या गव्हर्नमेंटला आम्ही पटवून दिलं की ते लोक वर झोपत नाही. त्यांना भीती वाटते अशी वर झोपायची, कशावर वगैरे. त्यांना जमिनीवरच झोपायची इच्छा असते. त्यांना कितीही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, जनजागृती केली, पण ते काय त्यांची सवय मोडायला तयार नाहीत. त्यामुळे ते म्हणजे लोकांना ऐकलं तर खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो समाजामध्ये. असं बऱ्याचदा ट्रेकिंग मध्ये दिसत नाही आपल्याला पलीकडे काय साप आहे, तर तो चेक करायचा. ब्लाइंड पाऊल कधीच टाकू नये. आता हा पीट वायपर आहे, ह्या माणसाने लेदरची हॅट घातलेली आहे, सेफ आहे. असे फुटबॉलचे कव्हर्स मिळतात, ते वापरू शकता तुम्ही साप हाताळताना. अगदी प्रत्येक वेळेस निघालो म्हणजे इक्विपमेंट घेऊन यायला पाहिजे अशातला भाग नाही, पण जेव्हा तुम्ही प्रसंग असतो तेव्हा त्यानुसार त्या वस्तू वापरणं अपेक्षित आहे. फर्स्ट एड मध्ये ऍक्च्युली
दवाखान्यात तर नेणं आवश्यक आहे, पण आपल्या हातात दवाखान्यात नेण्यापुरता जो वेळ असतो त्याच्यात पहिलं म्हणजे त्या पेशंटला शांत ठेवायचं. आणि जखम धुवून काढायची. आणि काही लोक पिक्चरमध्ये बघतात ना का विष चोखून घेतात वगैरे, तसं काय प्रयत्न करायचा नाही. आणि ते रक्तात हे होतं, तुमचं घसा खवखवत असेल तर तिथनं सुद्धा ते ऍब्सॉर्ब होऊ शकतं. तर तसा प्रयोग करू नका, करणं अपेक्षित नाही. आणि क्रीप बँडेज बांधायचं. पूर्वी आवळपट्टी जी बांधली जायची त्याच्याऐवजी क्रीप बँडेज आता नवीन वैज्ञानिकांनी सजेस्ट केलेलं आहे की त्याच्यामुळे प्रेशर चांगलं डेव्हलप राहतं, विष हळूहळू शरीरात पसरतं आणि ज्या अवयवाला तुम्ही हा बँडेज बांधलाय त्याला डॅमेज होत नाही. आवळपट्टीने काय होतं की कधी कुठेही बांधली आणि लवकर काढली नाही गेली तर ते रक्तप्रवाह थांबवून गँग्रीन वगैरे होण्याची शक्यता असते. हे मी नंतर शेवटी टाकलं, रिमूव्ह फुटवेअर, वॉचेस अँड रिंग्स. एकदा मुंबईचे काही लोक पिकनिकला भीमाशंकरला गेले होते. तिथे त्यांना घोणस जातीचा साप आढळला. त्याच्यात एक हुशार विद्यार्थी होता, त्यांनी तो पकडायचा प्रयत्न केला, त्याला तो चावला. नंतर ऑल द वे हे सगळे लोक ह्याला आले YCMला. मलाही बोलवून घेतलं की आम्ही असे आहोत, आम्हाला सर्पदंश झालेला आहे. मग पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये आलो, तोपर्यंत त्याचे हात सुजला होता आणि अंगठी रुतली होती आणि ते काढणं शक्य नव्हतं. मग शेवटी चिंचवडच्या कलापुरे ज्वेलर्स कडनं मी ते हे मागवून घेतलं कटर आणि त्याचं ते काढून त्यांच्या हातात दिले. म्हटले त्याच्या आईला वगैरे देऊन टाकावं. तर ते इमिजिएटली जिथे सूज येणार असेल ना तर त्या गोष्टी आधीच काढून टाकायच्या. एक विक्टिम टू द हॉस्पिटल, ते तर आहेच, आपण काय डॉक्टर नाही. अंधश्रद्धेवर दिलीप कामत बोलतील, माझे चांगले सहकारी. आम्ही 25 वर्ष एकत्र काम केलेलं आहे, 30 वर्ष एकूण. तर ते विषय हा हँडल करणार आहेत परवाच्या दिवशी. कारण आम्ही स्वतः खूप बघितलं त्या काळात. म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आम्ही सांगायला गेलो, आम्ही स्कूटरवर गेलो, आम्हाला तेव्हा कळायचं. मग मी आणि दिलीप सर कुठेतरी, अरे दिलीप तोच सांगायचा, अरे आणि आपल्याला इकडे जावं लागेल कारण तिकडे ते सर्पदंश झालेलं आहे त्या खेड्यात आणि त्याला देवळात ठेवलंय कालपासून. मग ते जाऊन त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांना ते देवळातनं काढून दवाखान्यात न्यायचं, हे सगळे उद्योग करावे लागलेले आहेत. आणि फक्त अँटीस्नेक व्हेनम हेच उपयोगी असतं. ते 4 प्रमुख सापांपासून बनवलं जातं, सापांच्या विषांपासून बनवलं जातं. ते 4 प्रमुख साप म्हणजे नाग, मण्यार, घोणस, फुरसं. आणि ते 4च सापांच्या उपचारामध्ये न्यूट्रलाइज करू शकतं. अदरवाईज इतर सापांच्या बाबतीत ते उपयोगी ठरत नाही. पिट व्हायपर चावला तरी डॉक्टर लोक काहीच करत नाहीत. म्हणजे त्यांना तसा प्रोटोकॉल आहे की शांत ठेवायचा, 2-3 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं. ICU ची गरज लागत नाही, ऑक्सिजनची गरज लागत नाही. पेशंट 3ऱ्या दिवशी बरा होतो. ते आपल्या शरीरात जी प्रतिकारशक्ती असते ती इनफ असते. अंधश्रद्धेची स्लाइड आलेली आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7. आणि ते कसं जादू करतात मला ते कळत नाही. फोटोशॉप करतात आणि मुद्दाम मागे MH12, MH14 असे काहीतरी नंबर प्लेट असते आणि मग ते सांगतात की तळेगावला निघाला ना 7 तोंडी नाग. आता हा नाग नाही, हा किंग कोब्रा आहे आणि त्याची फोटोशॉपने 7 तोंड केलेली आहे, नागमणी. तर एकदा अंधश्रद्धा वेगळी आणि फसवणूक वेगळी. तर हे लोक काय करतात, हे बेन्झाईनचे खडे विकतात आणि ते सांगतात नागाच्या टाळूतनं काढलेलं आहे आणि त्याची किंमत किती असते, 20 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत. ते विकतात की हे ठेवा जवळ, उजव्या खिशात ठेवा, डाव्या खिशात ठेवा, देवाऱ्यात ठेवा आणि तुम्हाला साप काय चावणार नाही. असं ते बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. तर बऱ्याच आपण काढतोय. सापाला केस असतात, 100 वर्षाच्या सापाला केस असतात का, तर ते असं गारुडी लोक केस फेविकॉलनी चिटकवतात. पण कधी कधी काय होतं, जुने काही लोक सांगतात, अरे मी शेतात केसवाला साप बघितला असता. तर सापाची काच जर व्यवस्थित निघाली नाही तर ती अशी थोडीशी शरीराबरोबर लटकत राहते, केसांचा भास होतो, म्हणून अंधश्रद्धा निर्माण होते. 7 वाजत आलेले आहे.
या ठिकाणी माझा ऑफिसचा indianhubs@gmail.com इथे तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल. माझा नंबर हवा असेल तर 9823326002. धन्यवाद मित्रांनो, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. कोणाला काही शंका? धन्यवाद सर. हा, कोटावळे सर, धनंजय कोटावळे सर, काही शंका असतील तर विचारा. सरांनी तर खरं तर इतक्या हॅलो सर, माझा आवाज येतोय ना? येतोय. मला येतोय. हा. इतक्या सविस्तरपणे आणि इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये सरांनी समजावून सांगितलंय. खरं तर कोणाला काही शंका असण्याचं कारण नाही. मी चॅटबॉक्स मध्ये बघत होतो, काही गोष्टी त्याच्यामध्ये लोकांनी विचारल्या होत्या शंका म्हणून, पण नंतर तुमच्या विवेचनातून सर सगळं क्लिअर होत गेलं. त्याच्यामध्ये असे मेसेजेस की माझी शंका मिटलेली आहे वगैरे अशा पद्धतीनं. एकच फक्त सर त्याच्यामध्ये आहे की डुरक्या घोणस म्हणजे कांबळ्या असं काही आहे का? त्याच्याबद्दल जरा थोडासा एक प्रश्न आहे. कांबळ्या म्हणजे कांबळ्या असं म्हणजे त्यांना प्रश्न पडलाय की कांबळ्या नावा किंवा स्थानिक नाव असू शकतं, असं काही आहे की? स्थानिक नावं वेगळे वेगळे असतात. हा. कोकणात दिवडला पांडी बोकड म्हणतात. अच्छा. कोकणाचा आणि पांडीचा काही तसा संबंध नाही, पण अशी स्थानिक खूप वेगळी वेगळी आहे. सगळ्यात जास्त स्थानिक नावं गुजराती भाषेत आहेत मराठीपेक्षा. अच्छा. एरिया वाईज नावं बदलत जातात. आणि दुसरा आहे की घोणस लांब आणि डुरक्या आखूड असतो, असं काही आहे का? काही त्याच्यामध्ये फरक आहे की? हा, म्हणजे घोणसची शेपटी लांबट असते, निमुळती असते, आणि डुरक्याची आखूड असते. अच्छा सर, थँक्यू. आणि आणखी एक आहे, आताच डॉक्टर निशिगंधा बाळासाहेब अभंग मॅडमने विचारलंय की सर्प संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी असाव्यात किंवा असू नयेत? म्हणजे शक्यतो नाही, आता नियमच झालेला आहे. फार पूर्वी म्हणजे आम्ही जे बघितलेलं आहे तेव्हा डोळ्यासमोर लोकांकडे साप निघायचे आणि फायर ब्रिगेडची गाडी येऊन त्यांच्या त्रिशूळ सारखं काहीतरी असायचं आणि ते मारून टाकून निघून जायचे. मग नंतर लक्षात आलं की बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे. त्याच्यात असं होतं की त्रासदायक प्राण्यांचा बंदोबस्त करणे. मग त्याच्यावरनं त्याने बरेच वर्ष ते शहरातले साप मारले जायचे. पण हे पुढे मग अनिस सर्पविज्ञान संस्था यांच्या जॉईंट प्रयत्नाने मग ते सगळं बंद होत गेलं. सर्पमित्रांची सुद्धा संख्या सुदैवाने खूप वाढलेली आहे. त्यामुळे सर्प संवर्धन म्हणजे सर्प दिसला की तुम्ही कुठेही फोन केलात, कात्रजच्या सर्पोद्यानमध्ये केला, आता मगाशी नंबर आला होता तो, तिथे केला तरी तुम्हाला त्या गावातला कोणाचा तरी नंबर मिळेल. तिथून तुमच्या एरियातला जो जवळपासचा असेल तिथला कनेक्टिव्हिटी खूप छान झालेली आहे आता, आणि तुम्हाला मदत मिळू शकते लवकरात लवकर. बरोबर सर, धन्यवाद. आणखी एक आहे, मण्यार जो आहे त्याच्या विषाचा प्रभाव किती तासानंतर होतो? प्रश्न आहे सर. हा प्रश्न रिलेटिव्ह आहे, त्यामुळे उत्तर पण रिलेटिव्ह दिलं जाईल. 5 वर्षाचा मुलगा असेल आणि मण्यार मोठी असेल तर हार्डली काही क्षणात लक्षणं दिसायला चालू होतात. लक्षणं मण्यार चावल्यावर पहिलं म्हणजे डोळ्याची पापणी जड होणे, दुसरं म्हणजे आवाज काढायला अवघड होणे, आणि तिसरं म्हणजे कोमा आणि पॅरालिसिस. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की समजा एखादा माणूस एखाद्या ट्रक खाली गेला आणि त्याला खूप मोठ्या निष्णात डॉक्टरची ट्रीटमेंट मिळाली तर तो वाचेलच, हे नाहीये. पण सर्पदंशामध्ये तसं नाहीये. या 4 प्रमुख विषारी सापांपैकी कुठलाही सर्पदंश झाला आणि वेळेत उपचार मिळाले तर तो माणूस 100% वाचतोच. अच्छा सर, मगाशी तुम्ही सांगितलं की काही प्रति मला वाटतं विषाला कोणता शब्द सर वापरलात तुम्ही? प्रतिसर्पविष. अच्छा, प्रतिसर्पविष. तर ते प्रतिसर्पविष जे आहेत
तर त्याच्यासोबतच काही होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषधं काही आहेत का सर्पदंशावरती? आयुर्वेदिक औषध 15-20 वर्षापूर्वी पिनॅक नावाची गोळी एका डॉक्टरांनी काढली होती आणि मग त्याचे प्लॅसिबो इफेक्ट्स वगैरे गव्हर्नमेंट टेस्टिंग पुण्याच्या ससून जनरल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं आणि पुढे त्यांचं मार्केटिंग पण बऱ्यापैकी झालं होतं. कारण युक्तिवाद असा केला गेला की जिथे हे साप सापडत नाही, उदाहरणार्थ मणिपूर, अरुणाचल प्रदेश वगैरे, मग तिथे त्या गोळ्या उपयोगी पडतील का? पण तशा उपयोगी पडलेल्या नाहीत. आणि नाझा 200, नाझा 500 असे काहीतरी होमिओपॅथीचं आहे, पण मला ते गॅरंटी वाटत नाही, म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास नाही. त्याचं कारण आहे की विष जे आहे ते न्यूट्रलाइज करायला पाहिजे. विष मध्ये जे काय 22-23 कॉम्पोनंट्स आहेत ते न्यूट्रलाइज करायला प्रतिसर्प विषच उपयोगी पडतं. आता 1-2 प्रश्न आहेत खरं तर. सर्पमित्रांना मानधन कोण देतं असा, पण मला वाटतं आपला जो विषय आहे की सर्पविज्ञान आणि पर्यावरण याच्याशी तो तुम्हाला सर असं वाटतंय का की त्याचं उत्तर द्यावं? सर्पमित्रांना मानधन नाही, कोण तसं देत असावं? नाही, माझ्या माहितीनुसार तर सर्पमित्रांना कोणी मानधन देत नाही, म्हणून तर आपण नाही त्यांना देत. सर्पमित्र म्हणतो. ते काही लोक स्वेच्छेनं हे स्वतःहून काम विचारतात, काही लोक हो. चहा विचारतात, काही लोक स्वतःहून तुम्हाला काय पेट्रोलला हवेत का विचारतात. हम्म. की, काही घेतात नाही, ते डिपेंड्स. जे कोणी जॉबमध्ये वगैरे आहेत ते मुलं ते सर्पमित्रांचं काम करतात, पण पैसे वगैरे घेत नाहीत, ते सेवा म्हणूनच काम करतात. बहुतांशी तसेच आहेत. थँक्यू सर. चॅटबॉक्स मधले तर प्रश्न आता मी एवढे घेतलेत. तुम्ही ठीक आहे. खूप छान म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जो फील्ड वरती प्रत्यक्ष काम करणारा माणूस असतो तो किती सोपं करून सांगू शकतो, तितक्या सोपं करून तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं. खूप 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 धन्यवाद सर. ओव्हर टू फारुख सर. धन्यवाद कोटावळे. ठीक आहे, आता हे प्रश्न दिसतात ते साप चावल्यावर किती वेळेच्या आत? हा, आता दिसतोय तुम्हाला. हा, तर त्याचं उत्तर आहे कमीत कमी 1 तासाच्या आत उपचार मिळायला पाहिजे. पण जरी लांब असलं आणि 5 ते 6 तासाच्या आत मिळाले तरी तो पेशंट आपण वाचवू शकतो, म्हणजे आपण म्हणजे डॉक्टर लोक वाचवू शकतो. अच्छा सर सर, थँक्यू. हा, आणि त्याच्यावरती एक सर प्रश्न आहे, मग भारतातील रेअर साप कोणता वगैरे? नाही, ते भारतातील रेअर तसे खूप असतील. ते प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे जिथे हम्म. म्हणजे हिमालयन पीट वायपर त्याला बिचारायला दुसरीकडे वाढायला जागाच नाही, त्याच बरोबर अडॉप्ट झालेला आहे. बरोबर. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. फारुख धन्यवाद सर. सर. सर धन्यवाद. एक प्रश्न विचारतोय महत्वाचा. सर न्यूरोटॉक्सिक आणि हेमेटॉक्सिक मध्ये नाग आणि घोणस त्याच्यामध्ये येतात. मग ज्यावेळेला नाग चावला जातो आणि डॉक्टरांच्याकडून उपचार करत असताना घोणस साठी तयार केलेली जर ARV नाही दिली गेली तर काय परिणाम होतो? तर आपल्या देशात आयडेंटिफिकेशन नसल्यामुळे सुरुवातीपासून फुलप्रूफ सिस्टीम म्हणून पॉलिव्हॅलंट बनवलं जातं. म्हणजे मज्जासंस्थेवर जरी परिणाम करणारा विषारी साप असेल आणि हृदय संस्थेवर परिणाम करणारा असेल तरी ते दोन्ही प्रकारच्या सापांना, म्हणजे 4 जातीच्या सापांना ते उपयोगी असतं. येस. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आभारासाठी मी डॉक्टर अरुण बुरांडे सरांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. अरुण बुरांडे सर. सर नमस्कार. फारुख गवंडी सर, धनंजय कोठावळे आणि वक्ते सर्पमित्र अनिल खैरे सर, आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने आयोजित केला. आणि धनंजय कोठावळे म्हणाले त्याप्रमाणे खैरे सर, मी आता 66 वर्ष माझं, गेली 40 वर्ष मी सापावरची भाषणं ऐकली. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट भाषण आज ऐकलं. आणि हे नुसतं भाषण नव्हतं, तर ही कार्यशाळा असावी अशा प्रकारे तुम्ही आम्हाला उद्बोधन केलेलं आहे. त्याबद्दल तुमचे अनेक अनेक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आवडलेलं दिसते लेक्चर तुम्हाला सर्व. फार 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 खूप छान, खूप बरं वाटलं. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. उद्याच्या कार्यक्रमासाठी, व्याख्यानासाठी सर्वांनी यावं. पुन्हा एकदा असंच उद्या आणि परवासाठी अशी मी विनंती करतो आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.